हार्दिक स्वागत फिर से एक बार। पहला सेमीफाइनल होने जा रहा है। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया कैप्टन रूपेश ने। न्यू मिलम पायगांव वन द टॉस इलेक्ट्रिक बैट फर्स्ट अगेंस्ट आई गांव देवी पिंपलघर। काफी बड़ा मुकाबला आज के दिन का, ये आखिरी मुकाबला इस टूर्नामेंट का। दूसरा दिन लगभग खत्म होने के कगार पे और ये बड़ा मैच शुरू होता हुआ आज के दिन का। ऑर्गेनाइज कमेटी ने काफी बढ़िया टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है। सभी प्लेयरों को श्रेय जाता है जय हनुमान गोवे टीम को। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से। पहली गेंद काफी रफ्तार भरी गेंद डाली थी वहां पर। काफी जोरदार से अपील की थी वहां पर विकेट कीपर गणेश पाटिल ने, लेकिन मना किया अंपायर ने। अच्छी गेंद, शुरुआत अच्छी करते हुए गेंदबाज टीम के कैप्टन गेंदबाजी कर रहे देवीदास पाटिल। फिर से एक बार गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए, बल्लेबाज नितिन गवली बिल्कुल तैयार होते हुए। इस सीजन में काफी अच्छी बल्लेबाजी की अब तक। पटकी भी गेंद गैप में ढकलने की कोशिश की थी वहां पर। शॉट थर्डमैन पर फील्डर है वहां पर। एक रन बनता हुआ, खाता खुलता हुआ न्यू मिलम पायगांव टीम का। खाता खोलते हुए बल्लेबाज नितिन गवली अच्छी गेंदबाजी करते हुए। टीम के कैप्टन है, कहीं ना कहीं काफी दबाव भी रहता है कैप्टन के ऊपर, और ये सेमीफाइनल है तो फिर दबाव जरूरी है, और दबाव अच्छा भी है। अब तक अच्छी गेंदबाजी की उन्होंने। अगली गेंद लेकर गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए देवीदास पाटिल। काफी बड़ा रनअप है गेंदबाज देवीदास पाटिल का। अब कैप्टन के सामने कैप्टन होंगे रूपेश। सेमीफाइनल का ये मुकाबला चलता हुआ, आखिरी मुकाबला इस दिन का। पटकी भी गेंद खेलना चाहते थे, इनफील्ड के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन सीधी विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद। पावर प्ले की ये पहली ओवर काफी खूबसूरत गेंदबाजी करते हुए देवीदास पाटिल। बांधे रखा है बल्लेबाजों को अब तक। पहले 3 गेंदों में 1 रन आ चुका है अब तक। फील्डिंग में परिवर्तन। भरत पाटिल अब कवर पर, और एक्स्ट्रा कवर 30 सर्कल में महेश पाटिल अदला बदली करते हुए। फिर से एक बार कट करना चाहते थे, लेकिन भरत पाटिल वहां पर तेजी के साथ 1 रन पूरा होता हुआ। अब एक सिंगल डबल से काम होने वाला है नहीं। 45 रन देखने होंगे न्यू मिलम पायगांव टीम को। टॉस जीतकर जो बल्लेबाजी करने का जो फैसला है अब तक सही नहीं है। 4 गेंदों पर ओनली फॉर 2 रन आ चुके। अच्छी गेंदबाजी करते हुए देवीदास अगली गेंद लेकर मुड़ते हुए। फिर से एक बार बड़ा विकेट हो सकता था, लेकिन नहीं पहुंच पाए वहां पर। भोलेनाथ थे वहां पर, लेकिन कैच की ओर आना जरूरी था वहां पर। और ऐसा ही लग रहा था कि विकेट आ रहा है, लेकिन उनका मूड नहीं हुआ वहां पर। काफी महंगा साबित हो सकते हैं इस टूर्नामेंट में। अच्छी बल्लेबाजी कल का दिन उनका ही रहा था। नितिन गवली अच्छी बल्लेबाजी की थी कल के दिन में। देवीदास पाटिल इस ओवर की आखिरी गेंद पावर प्ले की अच्छी गेंदबाजी की है। 3 रन दिए सिर्फ। आखिरी गेंद को कैप्टन रूपेश ने गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। आता हुआ ये आखिरी गेंद पर चौकार। तो इस ओव्हर की समाप्ती रन संख्या 7। पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धावफलकावर। शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळाला। चांगला खेळ या षटकामध्ये पाहायला मिळाला पिंपलगड संघाच्या माध्यमातून। पॉवर प्लेचे 5 चेंडू आणि शेवटचा चेंडू। पॉवर प्लेच्या षटकाची किरकिरी नक्कीच इथे झालेली आहे गणेश पाटील यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर। एकत्र जमू नका, आपण फील्डिंग लावून घ्या। ठंडगर हवा सुटली है, मात्र ठंडी में गर्मी का ऐसा दिलाने वाला ये मुकाबला आज के दिन का सेमीफाइनल चलता हुआ। षटक क्रमांक 2 गोट्या तयारी करताना आपण पाहता मागच्या मॅच मध्ये कम्मलीची गोलंदाजी केली होती। वय 60+ क्रिकेट खेळण्याचा जज्बा, क्रिकेटची जिद्द पाहतोय आपण। माझ्या गावाचं नाव कसं उंच होईल, माझ्या गावाला मी नकाशामध्ये कसं शोधेल, असा हा प्लॅटफॉर्म आहे क्रिकेटचा आज। म्हणूनच भिवंडीचे 6 खेळाडू, स्टार खेळाडू आयएसपीएल मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज गोटीराम उर्फ गोट्या छुपारुस्तम खेळाडू आहे पिंपलगड संघाचा। पहिल्या 2 मॅच मध्ये नव्हतं, मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली, आणि आता
पुन्हा एकदा आपण सेमीफायनल मध्ये पाहतोय की दुसरा षटक टाकण्याची तयारी करतोय नितीन गवली. याच्यावर भरपूर फोकस केला जाईल पायगाव संघाच्या माध्यमातून. महत्वाच्या मॅच मध्ये हा खेळाडू चालणं फार महत्वाचं आहे पायगाव संघासाठी. गोटीराम पहिला चेंडू, मोठा फटका खेळलाय आणि हा चेंडू तारा मंडल मध्ये चाललाय. येतोय षटकार. या फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखला जातो आणि आपली ओळख निर्माण करून देताना मैदानाच्या आतमधून नितीन गवलीला आपण पाहताय. धावा येत नाहीये. रणबंदी आणली आहे समोरच्या संघाने मात्र षटकाराने सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये मै हो ना. धावा झालेल्या आहे धावफलक 13 रन. चला दुसरा चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. मॅच थांबवू नका आपण. जुना चेंडू फेकायचे. चला दुसऱ्या षटकाचा खेळ म्हणजे जुना चेंडू दिला जाईल. पंच चेंडू आलेला आहे तो कलेक्ट करून घ्या आपण. कमालीचा खेळ, जिद्द क्रिकेट पाहतो आपण. पायगाव टीम चेंडू मुलं खेळ थांबलेला आहे. धनश्री ताईंच्या माध्यमातून गावदेवी पिंपलघर संघ फायनल मध्ये दाखल होते. ते 5 कुमरा आहेत मात्र सध्या गोलंदाज गोट्या सांगत आहे की मी पोहोचून देणार नाहीये कारण की 2 मोठे फटके आलेले आहेत. वेलकम संतोष बालाराम पाटील साहेबांची उपस्थिती झालेली आहे. पिंपलघर गावचे माजी उपसरपंच आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संतोष दादा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण नेहमी बघितलेला आहे. आज वेल काढून या व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. आपल्या संघाचं नक्कीच मनोधैर्य वाढवण्याकरिता संतोष पाटील साहेबांची इथे उपस्थित झालेले आहे. वेलकम साहेब. मोठी इंजुरी आहे आणि नक्कीच क्रिकेट पासून दूर आहेत मात्र भरपूर आयुष्यामध्ये क्रिकेट खेळलेला आहे त्यांनी. अजून एक मोठा फटका. आई चेंडू त्याला सीमा रेखा पार. येतोय चौकार. आग का गोला सर चढ़ करके बोलता हुआ नितीन गवली ऑन फायर नाउ. सुरुवात केली आहे, अटॅक केलेला आहे इथे संतोष पाटील. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून नेहमी आपण बघितलेला आहे. अनेक वर्ष ते क्रिकेट देखील खेळलेले आहेत. गोट्याचा समाचार घेत असताना आपण पाहते नितीन गवली याला. अजून एक मोठा फटका. हा चेंडू भरपूर लांब. ओ माय गॉड. 70 कंपनीचा चेंडू आहे. त्याची चांबडी सध्या लोळवली जाते मैदानाच्या आतमध्ये. कम्मालीचे फटकेबाजी पाहतोय आपण. लगा तो सिक्सर. नक्कीच 60+ वय आणि त्याचा आता नक्कीच 3 षटकार आणि 1 चौकार. भाऊ पाटील कम्मालीचे फटकेबाजी आपण पाहतोय. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 29 धावा. 7 धावा देवीदास पाटील कॅप्टनने खर्च केल्या आणि गोट्यांनी पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके खर्च केलेले आहेत. 3 षटकार 1 चौकार. प्रेक्षकांचं मनोरंजन करताना नितीन गवली आपण पाहतोय. संध्याकाळ झालेली आहे. काही जॉब करणारे जे आहेत घरी जात आहेत मात्र ते देखील थांबले आहेत की या मॅच मध्ये त्यांना रंगत पाहायला मिळत आहे. सोमनाथ चौधरी देखील थांबलाय शेवटपर्यंत. गोलंदाज गोटीराम दबावामध्ये पाहतोय आपण. विकेटच वाचू शकतो इथे टीमला आता. तो मात्र विकेट येणार नाहीये. स्ट्रोक चांगला आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. मिड विकेटवर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता कुठेतरी थोडीशी राहत की सासली गोट्याने. म्हणूनच सिद्दीक भावे म्हणत असतो सास आहे तो आस आहे, आस येते बापूस आहे. गोटीराम फुल खर्चा फुल चर्चा.
पुढचा चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आता संधी आहे. पुन्हा एकदा भोलेनाथ चेंडूपर्यंत पोहोचले नाहीये, पोचायला हवं होतं. त्याच्यावर आता धाव पूर्ण झालेली आहे. तुम्ही स्टार्ट घेणं फार महत्वाचं आहे, रनिंग घेणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही फिल्डिंगला असता, जागेवरून आपण खडे राहून आपण चेंडूची वाट पाहू शकत नाहीये, चेंडू तुमची वाट लावू शकतो, असाच खेळ आहे. तर या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगत आहे की 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 डबल म्हणजे 25 सिल्वर जुबले. क्रिकेटची 25 वर्ष कोठ्याची पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. फुल खर्चा, फुल चर्चा. 25 आलेले आहेत. 32 धावा धावफलकावर. आता मी म्हणेल की चांगला निर्णय घेतलेला आहे कर्णधारने, कारण की अंकुश भोईर यांना गोलंदाजीमध्ये आणलाय. इथून हा खेळाडू धावा थांबवू शकतो. चला, पाणी सध्या तरी गोलंदाजांना पाजल्याने अनिल मुकादम पाणी घेऊन मैदानामध्ये पुण्याचं काम करताना. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल, येणारे अजूनही 30 मिनिटं आहेत आपल्याकडे. कम्मालीचा खेळ सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या रंगामध्ये खेळत असताना नितीन गवळी, क्रिकेटचा काल गाजवलेला खेळाडू आहे, एक लेजंड खेळाडू आहे. आणि आता अंकुश भोईर गोलंदाज, फिरकीचा जादूगार आपण पाहतोय. त्याने देखील फुलटॉसने सुरुवात केली आहे आणि त्याच्यावर धावा चांगल्या आलेल्या आहेत. 1 बाउन्स येतो चौकार. कडक चौकार पाहतोय आपण. आज अलगच मूड मध्ये पाहायला मिळते पायगाव टीम. काल देखील हाच क्रिकेट खेळला आणि आज देखील. हम रोकने वाले से नाही आहे असंच मैदानामध्ये सांगत असताना अंकुश एक चेंडू नेहमी फुलटाचाच असतो, सर्वांना ठाऊक आहे. एकतर बिमर तरी टाकतील नाही तर फुलटा चेंडू टाकतील, तो झालेला आहे. आणि त्यानंतरचा हा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळलाय. आता मात्र विलास देखील चुकी करताना अजून एक चौकार पाहतोय आपण. आणि आता खेळाडू कक्षामध्ये टाळ्या वाजतात की तुम्ही दोघंच खेळा, तुम्ही येऊच नका मैदानाच्या बाहेर, कारण की फिल्डरांचा देखील मूड नाही हे चेंडू थांबवण्याचा. आणि 70 चेंडू चाचणी स्पर्धेपासून मी उल्लेख करतो या चेंडूचा. जेव्हा मैदानामध्ये बाउन्स होतो तेव्हा डायरेक्टली मैदानाच्या बाहेर तुम्हाला चेंडू पर्यंत धावायचं आहे, तरच तुम्हाला चेंडू पकडता येईल. निव्याची थोडीशी क्वालिटी वेगळी, मात्र हा जास्त बाउन्स आहे. हेवी चेंडू जास्त बाउन्स होतो निव्याचा. 3 क्वालिटी निव्यामध्ये, मात्र हा तर सर्वांचे डोकेदुखी ठरले. 70 लगा तो सिक्सर. अजून एक, ओ माय गॉड, बैठक स्ट्रोक. आणि आजच्या दिवसातील सर्वात लांब जाणारा षटकार आहे. काय कम्मालीचा जिद्द पाहायला मिळतोय. नितीन गवली, आमच्याकडे जेवढे शब्द होते ते समाप्त झालेले आहेत. आता चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. आयोजकांचा खर्च फुल वाढलेला आहे. फेका आता दुसरा चेंडू. किती षटकार आले आता परत? 4 षटकार, 4 चौकार. नितीन गवली ऑन फायर नाव. एक चौकार फक्त रुपेश मुकादम यांनी टोकला होता, बाकीचं काम नितीन गवलीचं पाहतोय. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 46 धावा धावफलकावर. 46. 40 ची अपेक्षा केली होती महत्वाच्या मॅच मध्ये. 46 धावा आणि तिसऱ्या षटकाचे 3च चेंडू झालेले आहेत. अंकुश भोईर, अजून एक मोठा फटका. आही चेंडू चालले मागच्या बाजूने. शतरक्षक नाहीये, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. आणि अशा प्रकारे ओ नक्की शपल क्रॉस चेक करायचंय, एस्टनच्या मागे गेले की नाही. सुरेश घेरत आहेत पंच, बघतायत, निर्णय पोचवला जाईल. तुम्ही खेळ सुरू ठेवा पंच. चेंडू डॉट असेल तर डॉट दिला जाईल.
जर चौका असेल तर चौका लिहिला जाईल. अंकुश भोईर. दिन में तारे दिखाते हुए बल्लेबाज नितीन गवली. पुढचा चेंडू. थोडस नक्कीच थांबला गेला आहे. पुन्हा एकदा आपल्या जागेवर चौकार आहे. तर अशा प्रकारे 50 धावा पूर्ण. टाळ्यांचा आवाज न्यू मिलन पायगाव संघाचा आपण पाहतोय. ओ आणि अजून एक मोठा फटका आणि तो देखील षटकार येतोय. इलाका हमारा धमाका पायगाव का. घरेलू मैदान पर अपना एटीएम कार्ड खर्च करते हुए पिंपल घर के गेंदबाज. सर दर भरी गेंदबाजी होती हुई. चोपताच ठेवलाय. अब तक 56. नक्कीच चोपताच ठेवलाय फलंदाजाने गोलंदाजांना. कमालीचा परफॉर्मन्स पाहतोय आपण. सत्तेचाळीस धावांवर खेळत आहे. 3 धावा दूर आहे. अर्धशतक येईल का. त्या प्रकारे मूडच तसा आहे फलंदाजाचा. आज सबकुछ हांडी भांडी साफ फोडली जाते झाली सध्या. अंकुश भोईर. 49 झाले. सॉरी 49 झाल्यात. थोडस करेक्शन केला. एक धाव दूर आहे अर्धशतकापासून. एक धाव नाही तर मोठा फटका. बॅट उंच करायची आहे नितीन गवली. अजून एक अर्धशतक आपल्या नावी जोडताना पायगाव टीम संघाचा सर्वात सिनियर खेळाडू आपण पाहतोय नितीन गवली. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना अर्धशतक. दुसरा अर्धशतक आपल्या नावी करताना कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळाली. टोटल धावा झालेल्या आहे धाव फलकावर. पहिला धावा सांगूया 62 धावा आणि या षटकामध्ये 30 धावा. म्हणजेच जय बजरंग कारिवली टीम संघाचा भरत यांनी याच ग्राउंडवर 29 धावांचा षटक टाकला होता. त्यांचा षटक मोडीत काढलेला आहे. 30 धावा अंकुश भोईरने दिलेल्या आहेत आपल्या षटकामध्ये. आई गावदेवी पिंपळगड संघाच्या स्पर्धेमध्ये भरत पाटीला जय बजरंग कारिवली टीम संघाचा कॅप्टन याने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 29 धावा खर्च केल्या होत्या. 62 धावा धावफलकावर झाल्यात. गोलंदाज तयारीमध्ये गणेश पाटील. क्या बचाएंगे रन अपने टीम के लिए कुछ. सर्वच गोलंदाज. हो रुपेशने देखील आपला हात खोललाय आणि आता मात्र आपण पाहतोय की विकेट मिळते गणेश पाटीलला. राहत की सास. कॅप्टन आउट होताना आपण पाहतोय रुपेश मुकादम. नक्कीच थोडेस व्यासपीठावर देखील विचार चालू होता की याच्या अगोदरचं षटक जर गणेश पाटीलने टाकला असतं कदाचित धावा कमी खर्च झाल्या असत्या. आता असा कधी कधी दिवस खराबच असतो काही गोलंदाजांचा आपण बघितलंय. एका स्पर्धेमध्ये तुम्ही 2 वेळा चांगला परफॉर्मन्स करू शकणार नाहीये लक्षात घ्या. गणेश पाटील याला विकेट मिळाला. नवीन फलंदाज आता पहा गणेश कासाट नवीन फलंदाज आपण पाहतोय. 5 चेंडू आहेत या षटकातील आणि गणेशचा हा पहिला स्ट्रोक पाहतोय आपण. व्ही शेप मध्ये चांगली फिल्डिंग विलास पाटीलच्या माध्यमातून. स्ट्राइक दिली है नितिनला. आज सुनहरा मौका है न्यू मिलन पायगाव टीम को फाइनल में जाने के लिए. लेकिन इसके बाद फील्डिंग भी करना है. त्यांना देखील धावा या वाचवायच्या आहेत म्हणून जितका धावा बनवता येतील तेवढे धावा बनवत आहे नितीन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने. हा चेंडू देखील झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. दुसरा चेंडू द्या आपण फक्त चेंडू देत राहा मैदानामध्ये. आज पायगाव आपल्या तयारीमध्ये. षटकारांची हॅट्रिक आहे. टी शर्ट नक्कीच नोंदला गेलाय नितीनच्या नावी. नाना गुंदली यांच्या माध्यमातून तो टी शर्ट तुम्हाला मिळेल. षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. मागच्या षटकामध्ये 2 मध्ये 2 आले होते आणि आता स्ट्राइक मिळाली आहे. त्याच्यानंतर एक षटकाराला 3 षटकार झालेले आहेत.
एक धाव पूर्ण झाली आहे आणि हो चांगला बॅकअप नंदू पाटील यांचा आपण पाहतोय. पण त्याच्यावर देखील 2 धावा आहे. नक्कीच चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. बॅकअप चांगला मिळाला होता नंदू पाटील यांच्या माध्यमातून. घरचा मैदान आहे आणि घरच्या मैदानावर आज धावा लुटताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका समोर खेळलाय आणि आता चेंडू सीमेच्या रेषेच्या बाहेर जातच आहे आणि पंचांचा इशारा येतो की चौकार. तुला डाव्या बाजूला आमच्या इथून डीजे देखील आहे म्हणून तो सेटअप आहे मध्ये म्हणून दिसला नाही आम्हाला, मात्र चौकार आहे. नक्कीच आता नंबर 1 रँकिंग वर गेलेला आहे आणि आजच्या दिवसातील सर्वात जास्त धावा पाहायला मिळतात टीम न्यू मिलन पायगाव संघाच्या नावी जात आहे. आणि आता पाहतोय की आपण दुसरा धाव देखील पूर्ण झाला, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा पूर्ण आहे. चौथा धाव मिळणार नाहीये, नोट आउट राहू शकले असते आपण. 78 धावा उच्चांक गाठला आहे या स्पर्धेचा. 78 धावांनो आपण पाहतोय. 3 धावा पूर्ण झाल्या, चौथ्या मध्ये प्रयत्नामध्ये आउट झालेला आहे. आणि नक्कीच आता टोटल धावा इथे नितीनचे सांगणारच आहोत. 78 आणि 79 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 4 षटकाच्या मॅच मध्ये एवढ्या धावा आणि ते देखील संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. चला बॅटर गणेश पाटील, ड्यू फॅक्टर सुरू होण्या अगोदर आपण सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. ब्लॅक डाईट सुरू होण्या अगोदर चला आपण सलामीची जोडी तयार ठेवायचंय. फिल्डिंग लावायचं न्यू मिलन पायगाव. ओ हो 70 धावा एकट्या खेळाडूने बनवल्या या मॅच मध्ये. क्या बात आहे, टाळ्यांचा आवाज नक्कीच नितीन साडे. नक्कीच असा आता अल्पेश गायकवाड देखील आराम करत आहे मागच्या इनिंग पासून. टोटल 7 षटकार सोबतात ठेवला होता, 4 चौकार 5 चौकार. या मॅच मध्ये सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील यांचा जास्तच वॉर्मअप झालाय. चौकार षटकार आज घरी गेल्यावर जास्ती भोजन होईल असं अल्पेश गायकवाड यांचं म्हणणं आहे. तर कोणत्या प्रकारे या धावा बनल्या जातील की चांगली गोलंदाजी होईल, ऐकूया उमेश पाटील यांचा आवाज. शतरक्षण लावून घ्या आपण, सलामाची जोडी देखील आपण पाठवायची आहे. जबरदस्त खेळ पहिल्या डावामध्ये. अवघ्या 80 धावांचा टार्गेट, 79 धावांचा टार्गेट. काय म्हणणार उमेश? जबरदस्त आहे बॅटिंग. कारण मी स्कोरिंग करत होतो आणि मला एवढा बिझी ठेवलेला की मला इकडे तिकडे पाहण्याची गरज पण नव्हती. नुसता पेपरवर नुसता हिरवा पेन आणि लाल पेन हे 2च पेन मी यूज केलेत. जबरदस्त अशी फलंदाजी, जबरदस्त. मी आजवर पाहिलेले 40+ क्रिकेटमध्ये सर्वात जास्त चांगली खेळली ही नितीन गवळी याची. वैयक्तिक 70 धावा इथे काढलेल्या आहेत नितीन गवळी यांनी. आणि वडगर मध्ये मला आणि वडघर या स्पर्धेमध्ये 64 धावा बनवल्या होत्या नितीन गवळी यांनी आणि या स्पर्धेमध्ये 70 धावा बनवल्या आहेत. नक्की 2 अर्धशतक झालेले आहेत नितीन गवळी यांचे या वर्षीचे. 3 अर्धशतक झालेले आहेत. रुपेश मुखादम आमच्यापर्यंत माहिती बोलवतात की 3 अर्धशतक झालेले आहेत नितीन गवळी यांचे. काय फलंदाजी, जबरदस्त अशी फलंदाजी. 78 धावा झाल्या आहेत. 79 धावांचं आव्हान आहे. 79 धावा बनवायच्या आहेत
जवळजवळ 20च्या सरासरीने येथे धावा बनवाव्या लागतील पिंपळगर संघाला. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. गणेश पाटील, नंदू पाटील. आणि सलामीचे षटक टाकण्यासाठी अनिल मुकादम हा एक इथे प्रयोग केलेला आहे. नक्कीच सलामीचे षटक नितीन गवली टाकतात, पण 4 षटके त्यांनी बॅटिंग केलेली आहे. नक्कीच दमछाक झाली असेल. 7 षटकार 5 चौकार त्यांनी मारलेले आहेत. 70 धावा काढलेल्या आहेत. दमछाक झालेली असेल, त्यामुळेच अनिल मुकादम याला सलामीचे षटक टाकण्यासाठी इथे पाचारण केलेलं आहे. 79 धावा बनवायच्या आहेत. सन ऑफ भिवंडी सूरज जोशी याचे इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. तर सलामीचं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे अनिल मुकादम. 79 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात. गणेश पाटील, नॉन स्ट्राईकला नंदू पाटील. प्रत्येक षटकामागे 20 धावा इथे काढाव्या लागतील. पॉवर प्ले मध्ये मला तरी वाटते 20+ धावा बनवाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली नितीन गवळी याच्याकडून. 70 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या. 7 षटकार 5 चौकार मारले. पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. सीमारेषा बाहेर षटकार. सुरुवात झालेली आहे गणेश पाटील यांच्याकडून. शंख फुकलेला आहे. षटकार येतो पहिल्याच चेंडूवर. काय सुरुवात केलेली आहे गणेश पाटील यांनी. टिट फॉर टॅटचा जबाब देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. हम भी किसी से कम नहीं है, इलाका हमारा है लेकिन धमाका तुम्हारा नहीं होगा, हे सांगताना गणेश पाटील. पहिल्या चेंडूवर षटकार. 6 धावांनी अकाउंट ओपन केलेले आहे गणेश पाटील यांनी. पुन्हा एकदा अनिल मुकादम. यावेळेस मात्र येथे चेंडूची गती थोडी कमी केली होती. मिस टाइम झाला. चेंडू जातोय शॉर्ट लेगला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8. सुरुवात तर चांगली झालेली आहे पहिल्या 2 चेंडूवर गणेश पाटील यांच्याकडून. सहजासहजी मॅच सोडणार नाहीत पिंपळगर संघ, कारण ते खूप मेहनत केलेली आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. त्यामुळे शेवटची मॅच आहे. सहजासहजी मॅच सोडून देणार नाही आहेत. 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा धमाका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकार. मला वाटते सर्व चेंडूंचा स्टॉक इथे संपवलेला आहे या मॅच मध्ये. धावसंख्या यादी 14. चेंडूंचा स्टॉक मला वाटतं संपवलेला आहे षटकार मारून मारून. पहिल्या इनिंग मध्ये 7 षटकार पाहायला मिळाले. आता दुसऱ्या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. 3 चेंडू मध्ये 2 षटकार. धावसंख्या येते 14. गणेश पाटील ऑन फायर. 3 चेंडूचा सामना केला. 2 षटकार 1 दुहेरी धाव, म्हणजे 14 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. सुरुवात तर चांगली झालेली आहे. सातत्य ठेवावे लागेल गणेश पाटील याला, कारण धावा भरपूर आहेत. 79 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला धुलाई करायला लागेल. अनिल मुकादम पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज गणेश पाटील. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटचा प्रहार केलेला आहे. चेंडू गॅप मधून चाललाय आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. येतोय आणखी एक चौकार. धावसंख्या होत्या ती 18. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या स्पर्धेतील सर्वात महागडी ओव्हर अंकुश भोईर यांनी टाकली. 30 धावा त्या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. अनिल मुकादम पुन्हा एकदा तयार. गणेश पाटील याच्यासाठी यावेळेस मात्र कटचा फटका सजवलाय. स्वतःला झोकून दिलं होतं जगदीश मुकादम यांनी. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या होते ती 19. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूया नंदू पाटील याच्या बॅट मधून मोठा फटका येतोय की चांगली गोलंदाजी होते. बरोबर 20च्या सरासरीने इथे धावा बनवाव्या लागतील
गावदेवी पिंपळगर या संघाला सुरुवात तर चांगली केलेली आहे. 5 चेंडूमध्ये 19 धावा काढलेल्या आहेत. अनिल मुकादम शेवटचा चेंडू आहे या षटकातील. समोर फलंदाज नंदू पाटील. यावेळेस अतिशय सुरेख असा फटका, जबरदस्त असा झेल घेतलेला राजेश यांनी आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे गावदेवी पिंपळगर संघाचा. नंदू पाटील हा फलंदाज शून्यावर बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या येते 19. पहिले षटक येते संपतय. बरोबर 3 षटकामध्ये धावा बनवायच्या त्या 60. 18 चेंडू आणि 60 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल विलास पाटील. या खेळाडूने सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला. मोक्याच्या क्षणी त्यांनी षटकार मारलेले आहेत. एक कॅमिओ रोल त्यांनी इथे प्ले केलेला आहे संघासाठी. शेवटच्या स्लो ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी येतो आणि मोठे फटके मारतो. पण इथे मात्र संधी आहे. अजूनही 3 ओव्हर खेळायचे आहेत. 3 नंबरवर त्याला बढती दिलेली आहे, कारण धावा भरपूर बनवायच्या आहेत. अजूनही 60 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडूमध्ये. त्यामुळे नक्कीच हाणामारी, प्रत्येक षटकामागे हाणामारी करावी लागेल. दोन्ही बाजूने चोपताच ठेवायला लागेल, तेव्हाच या 60 धावा निघतील 3 ओव्हरमध्ये. गोलंदाजीसाठी नितीन गवळी दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. स्ट्राईकला फलंदाज असेल गणेश पाटील, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या त्या 19 आणि संघाच्या सुद्धा 19 धावा आहेत. 100% योगदान दिलेले आहे गणेश पाटील यांनी. नितीन गवळी, गणेश पाटील साठी हा चेंडू. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक गोल्डन विकेट या मॅचची नितीन गवळी यांनी मिळवून दिलेली आहे. जबरदस्त असा झेल किरण यांनी घेतलेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा किरण यांनी भरपूर चांगली फिल्डिंग केली होती आणि शेवटच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. दुसरा फलंदाजी ते बाद झाले आहे. गोल्डन विकेट या मॅचची नितीन गवळी यांनी मिळवलेली आहे. नवीन फलंदाजी तो संतोष जोशी. पहिल्या 2 सामन्यामध्ये मात्र खेळण्याची संधी मिळाली नव्हती, गैरहजर होते. नंतर तिसऱ्या सामन्यासाठी इथे उपलब्ध झालेले आहेत संतोष जोशी. संघ नायक आहेत, कॅप्टन आहेत संघाचे. 19 या धावसंख्येवर दुसरा गडी वाजवतोय आणि संतोष जोशी याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपण 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर सूरज जोशी याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. नितीन गवळी यावेळेस ड्राईव्हचा फटका सजवलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे रुपेश मुकादम. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 21. चांगली गोलंदाजी नितीन गवळी याच्याकडून होत आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून देताना नितीन गवळी. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक जगदीश आहे चेंडू खाली. झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे. फक्त 1च धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र आहे 22. सिंगल डबलने मात्र फरक पडणार नाही मिलन पायगाव संघाला. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली येतोय. रुपेश मुकादम. एक अतिशय चांगला झेल तिथे घेतलेला आहे रुपेश मुकादम यांनी. विलास पाटील हा फलंदाज तिथे बाद होतोय. आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत गावदेवी पिंपळगर संघाचे. जे प्रमुख फलंदाज होते, ज्यांनी आजच्या दिवसामध्ये धावा बनवल्या होत्या, ते फलंदाज मात्र आज बाद झालेले आहेत या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये होत आहे नितीन गवळी याच्याकडून. वैयक्तिक 70 धावा बनवल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 2 विकेट्स घेतलेले आहेत. 2 महत्वाच्या विकेट्स घेतलेल्या आहेत नितीन गवळी यांनी. धावा खर्च केलेत त्या फक्त 3. शेवटचे 2 चेंडू आहेत या षटकातील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. भरत पाटील. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला खोदून काढला होता. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे. 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 25. शेवटचा चेंडू या षटकातील.
कमालीची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये नितीन गवली करत आहे. आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्या, 5 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू, समोर फलंदाज भरत. यावेळेस प्रतिम असा चेंडू, भन्नाट चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 3 बाद 25 अशा धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी पिंपळगर संघाच्या. त्या उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी गोलंदाज जगदीश मुकादम सर्वात वरिष्ठ असे गोलंदाज आहे, सिनियर खेळाडू आहेत. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 26. 79 धावांचं टार्गेट होतं, त्यामधल्या 26 आतापर्यंत आलेल्या आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 53 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 53 धावा. इथे मात्र आडव्या बॅटचा प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 32. 32 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आडव्या बॅटचा प्रहार केला होता भारत पाटील याने. षटकार येतोय दुसऱ्या चेंडूवर. प्रयत्न चालू आहेत, परंतु प्रवास खूप लांब आहे, दूरचा आहे. 79 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. इथे मात्र कटचा फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 35. अजूनही 44 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 44 धावा. जगदीश मुकादम यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. फक्त 1 धाव मिळते. सिंगलने धाव वाढते. धावसंख्या होते ती 36. अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 43 धावा. लक्ष लांब लांब होताना पिंपळगर संघासाठी. जगदीश मुकादम यावेळेचा चेंडू खोदून काढलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे रुपेश मुकादम. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज भारत पाटील हा बाद होतोय. फक्त 1 धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 37. अजूनही 42 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूवर 7 षटकार इथे मारावे लागतील फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. 7 चेंडू आणि 42 धावांची गरज. धावसंख्या आहे ती 37. सुरुवात चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये गणेश पाटील याने. पहिल्याच 4 चेंडूवर 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेट्स पडत गेल्या क्रमाक्रमाने आणि धावगती पुन्हा एकदा मंदावली आणि सामन्यापासून दूर निघून गेला गावदेवी पिंपळगर संघ. अजूनही 7 चेंडू आहेत आणि 42 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. अंकुश भोईर येतोय. 30 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पाहूया 30 धावा इथे वसूल करतोय का. आणि या षटकातला शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातला जगदीश मुकादम गोलंदाजी करतोय. सर्वात सिनियर गोलंदाज आहे संघातील. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 1 सिंगल मिळते. तिसरे षटक इथे संपलेले आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 38. आता 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. 6 मध्ये 41 बनवायच्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन चंदू मुकादम सज्ज झालेला आहे.
6 मध्ये 41 धावा बनवायच्या आहेत पिंपळगड संघाला. आव्हान तर अशक्य आहे, कठीण आहे, पण अशक्य असं काही नाही, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. चंदू मुकादम शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन 6 चेंडू 41 धावांची गरज. फायनल मध्ये कोण प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये? का न्यू मिलन पायगाव 7.5 संपवेल का आपली? यावेळेस मोठा फटका झेल घेतलेला आहे, आणखी एक फलंदाज बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर विकेट्स मिळते चंदू मुकादम याला. अंकुश भोईर हा इथे फलंदाज बाद झालेला आहे. चला लवकर या फलंदाज, कोणी उतरायला तयार नाही. नक्कीच नवीन फलंदाज इथे मैदानामध्ये दाखल होताना देवीदास आलेले आहेत, भोलेनाथ आलेले आहेत. 5 चेंडू 41 धावांची गरज आहे अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी पिंपळगड संघाला. आणि जवळपास न्यू मिलन पायगाव संघाने इथे वर चष्मा केलेला आहे. फायनलचं तिकीट इथे जवळ बुक केलेलं आहे, कारण 5 चेंडू मध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. कठीण असं आव्हान आहे. नवीन फलंदाज भोलेनाथ पाटील येतोय फलंदाजीसाठी. गोलंदाज चंदू मुकादम. 5 चेंडू शिल्लक आहेत. ते मात्र मोठा फटका आलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. नितीन गवली तिकडे होते, झेल सुटलेला आहे, हरकत नाही. खूप छान खेळ केलेला आहे नितीन गवली यांनी. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही मध्ये चांगला खेळ केलेला आहे. फक्त एक सिंगल घेतलेली आहे, धावसंख्या होती ती 40. चंदू मुकादम पुन्हा एकदा तयार. यावेळेस मोठा फटका, चेंडू गॅप मध्ये आहे, झेल सुटतोय. गणेश तिकडे होते, गणेश कासार याने झेल सोडलेला आहे. लागोपाठ दुसरा जीवनदान मिळतोय. धावसंख्या होती ती 40. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. जवळपास विजयावर इथे शिक्कामोर्तब केलेला आहे न्यू मिलन पायगाव संघाने. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे 2 चेंडू सामना संपायला. आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 2 चेंडूंचा अंतर मात्र येथे राहिलेला आहे. कित्येक महिन्याचे इथे 7.5 संपवताना न्यू मिलन पायगाव संघ, कारण 2 सामने जिंकत होते, कुठेतरी तिसऱ्या सामन्यामध्ये कामगिरी चांगली होत नव्हती, कुठेतरी चुका होत होत्या. इथे मात्र सर्व चुका बाजूला सारून एक नव्याने सुरुवात करून फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेले आहे न्यू मिलन पायगाव हा संघ. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मिळते. अशा प्रकारे न्यू मिलन पायगाव इंटर द फायनल. जबरदस्त असा खेळ केला न्यू मिलन पायगाव संघाने आणि फायनल मध्ये इथे प्रवेश केलेला आहे. अभिनंदन नितीन गवली अँड टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नितीन गवली आपण यायचं आहे. नंदू पाटील आपण